मी सुनील साळवी. आपण पाहता सागर व्यव. माझ्या सोबत आहेत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव. भास्करजी, आपलं स्वागत आहे. नमस्ते. नमस्ते. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचं सूप वाजलेलं आहे. आपल्या दृष्टीने फलित काय आहे? असं आहे की सर्वात कमी कालावधी करता झालेले हे विधिमंडळाचं अधिवेशन आहे. नागपूर कराराप्रमाणे हे अधिवेशन कमीत कमी 6 आठवडे चाललं पाहिजे. यंदा अधिवेशन अधिकचं न चालवणं ह्याचे सरकारकडे कुठल्याही प्रकारचं कारण नाही. परंतु अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ते विरोधी पक्षाला चहापानाला बोलवतात. आम्ही ते जात नाही. त्याच वेळेला आम्ही का जाणार नाही याचं मी सांगितलं होतं की हे अधिवेशन कोणालाही न्याय देण्याकरता नाही, शेतकऱ्यांना नाही, कामगारांना नाही, विदर्भाला नाही, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना नाही, किंवा सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो काही प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झाली, पाऊस पडला आणि त्याच्यामध्ये विशेष करून मराठवाडा हा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. शेतकरी हा शेतात त्याची तयार झालेली पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. सगळ्या जमिनी खरडून गेल्या. म्हणजे केवळ पिकं उद्ध्वस्त झाली नाही तर आता कित्येक वर्ष त्या जमिनीवर पिकच उगवणार नाही, असं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये झालं. आणि त्यानंतर हे अधिवेशन होतं. त्या अधिवेशनामध्ये या सगळ्या आपदग्रस्त लोकांना न्याय मिळेल असं जर कोणाला वाटलं असेल तर ते चुकीचं ठरेल, असं मी विधान केलं होतं. सरकारनं हे अधिवेशन का घेतलं हे त्यावेळेला मी सांगितलं होतं. अधिवेशन झाल्यानंतर नाही, तर सरकारला फक्त आणि फक्त पुरवणी मागण्या मंजूर करून घ्यायच्या होत्या. आता एक नवीन फंडा संपूर्ण देशामध्ये सुरू झालेला आहे की निवडणूक आली की कुठल्या तरी सवंग लोकप्रियतेच्या घोषणा करायच्या आणि त्या घोषणा अशा करायच्या की सरकारी तिजोरीतून पैसे मतदारांना वाटून मत सरळ सरळ सरकारी पैशानं, म्हणजे तुमच्या आमच्या पैशाने विकत घ्यायची, अशा प्रकारच्या घोषणा करायच्या आणि निवडणुका जिंकायच्या. महाराष्ट्रातल्या विधानसभेची निवडणूक तुमच्या आमच्या डोळ्यासमोर आहे. बिहार मधली निवडणूक तुमच्या आमच्या डोळ्यासमोर आहे. आणि म्हणून हे तिजोरीतले पैसे आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, कालच महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या, आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या होती, त्याच्यामध्ये वारे माप पैसा हा सरकारी तिजोरीतून उधळायचा असेल तर त्याला सभागृहाची मान्यता घ्यावी लागते. सभागृहाची मान्यता घेतल्याशिवाय त्या पैशांना तुम्ही हात लावू शकत नाही. आणि म्हणून या अधिवेशन मध्ये 74,286 कोटीच्या मागण्या मंजूर झाल्या. महाराष्ट्राच्या संपूर्ण इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या वर्षी पण त्यांनी 94,000 केलं होतं. एका अधिवेशन मध्ये 94च्या झाल्या, तशा 1,74,000च्या झाल्या दोन अधिवेशन. त्यामुळे हे अधिवेशन कोणाला न्याय देण्याकरता नव्हतं, तर केवळ पुरवणी मागण्या मंजूर करणं आणि सरकारी पैशाची उधळपट्टी करणं याच्याकरता हे अधिवेशन होतं. आणि म्हणून सरकारला जे साध्य करायचं होतं ते त्यांना फलित साध्य करता आलं, पण जनतेच्या पदरामध्ये काही पडलं नाही, काही फलित या ठिकाणी निर्माण झालं नाही. राज्याचं बजेटच आहे 7,20,000 कोटींचं. इतकं असून पूर्ण मागण्या मान्य कराव्या लागतात, मंजूर करून घ्याव्या लागतात. तर हे आर्थिक शिस्त बिघडलेली आहे असं काही वाटत नाही? आपल्या महाराष्ट्राची एक आर्थिक शिस्त खूप चांगली होती. आर्थिक घडी ही अतिशय उत्तम अशा प्रकारची महाराष्ट्राची होती. पण गेल्या 7-5 वर्षामध्ये ही आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटलेली आहे. एकूण राज्याचं फुल फ्लेज बजेट किती, जे एकत्रित बजेट होतं ते 7,57,000 कोटीचं बजेट. सर्वसाधारणपणे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये त्यानंतर 3 वेळा ह्या पुरवणी मागण्या मांडाव्या लागतात. कशा करता मांडाव्या लागतात? तर बजेट मंजूर झाल्यानंतर अशी काहीतरी एखादी अघटित घटना घडली आणि आयत्या वेळेला प्रचंड प्रमाणामध्ये पैसे काढावे लागले तर आणि तरच तरतुदी. परंतु ही आता 1,74,000 कोटी रुपयाच्या मागण्या, पुरवणी मागण्या ह्यांनी मंजूर करून घेतल्यात. अजून एक अधिवेशन व्हायचं आहे, त्याच्यामध्ये किती कोटी येतील काय सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटलेली आहे. आर्थिक नियोजन काहीही नाही.
राज्याचं उत्पन्न कसं वाढवायचं याच्याकरता काही नाही. परवाच्या निवडणुकीमध्ये फलितच म्हणायला गेलं तर मी म्हटल्याप्रमाणे ज्याला गरज होती त्याला काहीच मिळालं नाही, परंतु मोठमोठ्या महानगरपालिका नजरेसमोर ठेवून, विशेष करून मुंबई महानगरपालिका नजरेसमोर ठेवून इतक्या सरकारच्या वतीनं घोषणा करण्यात आल्या की बिल्डरांना सुद्धा करोडो रुपयाचा, लाखो करोडो कोटी रुपयाचा फायदा होईल. लोकांना फक्त आणि फक्त घोषणा पत्रात काय पडेल, कारण निवडणूक तोंडावर आहे. सिडकोच्या घरांच्या किमती सगळ्या सिडकोच्या असतील, SRA स्कीम असेल, त्या ठिकाणी मोडकळीस आलेल्या चाळी असतील, या सगळ्यांना म्हणजे एका रात्रीत काहीतरी चमत्कार घडावा, गाजर दाखवले, अशा पद्धतीने घोषणा केली. त्यामुळे निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच कालचं बजेट सेशन होतं. आपण कोकणातले प्रश्न प्रामुख्याने मांडत होतात, आक्रमकपणे मांडत होतात. तर कोकणाला न्याय मिळेल असं वाटतं का, किंवा त्याचं काही आउटपुट मिळेल असं वाटतं? असं आहे की कोकणाला सगळ्यात मोठी आता अडचण झाली ती म्हणजे कोकणाचा हापूस आंबा, ज्याला GI मानांकन मिळालंय 2018 साली. हापूस या शब्दावर अनेकांचा डोळा आहे, कारण आंबा हा आंबा म्हटल्यानंतर मग अनेक प्रकारचे आंबे असतात, परंतु हापूस आंबा म्हटल्यानंतर हापूस हा शब्द उच्चारला की त्याची चव, त्याचा दर्जा, त्याची एकंदरीत कलर किंवा त्याचं एकंदरीत जे काय वैशिष्ट्य आहे ते इतर आंब्यामध्ये नाही. बरोबर. आणि म्हणून हापूस हा शब्द चोरण्याची स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. पुण्यामध्ये सुद्धा तिकडच्या विद्यापीठानं तो ठराव घातलेला आहे की आम्हाला विशाळगड हापूस असं नाव द्यावं. त्याचबरोबर हा जो बलसाडचा आंबा आहे गुजरातचा, त्यांना हापूस हा शब्द घ्यायचा आहे आणि आपला हापूस हा शब्द काढून टाकायचा आहे. आता आपले काही काही लोक चुकीच्या पद्धतीने बोलले, आता ते विद्वानच आहेत, ते म्हणाले काय हापूस हा शब्द कोणाकरता कुठेही गेला तरी सुद्धा आमच्या आंब्याची चव ही त्यांना येणार नाही, त्याची टेस्ट त्यांना कळणार नाही, वगैरे 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 त्याची गुणवत्ता त्यांनी सांगितली. परंतु असं नाहीये. आम्हाला हापूस हा जो शब्द आहे हा आपला कोकणाचाच हापूस आंब्याचा आहे, तो हापूस आंब्याला राहायला पाहिजे. त्याचबरोबर मच्छीमारांचे प्रश्न आहे, फळबागायतदारांचे प्रश्न आहे, कोकणामधला हा मुंबई गोवा हायवेचा विषय आहे. अनेक राज्यामध्ये वेगवेगळे अनेक रस्त्यांची घोषणा सरकार करतंय, परंतु एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री असताना त्यांनी कोकणामधला ग्रीनफील्ड आम्ही रोड बांधतोय, त्याचं काय झालं याचंही उत्तर काही मिळालं नाही. त्यामुळे कोकणाला न्याय काय मिळेल हा विषय थोडासा संशोधनाचाच आहे. आता त्याविषयी ती वैभववाडी कोल्हापूर ट्रेनच्या संदर्भात आम्ही लगेच सांगितलं की चिपळूण कराडचं तुम्ही भूमिपूजन केले मुख्यमंत्री, बरोबर, त्याचं पुढे काय झालं? करार झाला होता, करार झाला होता, तो पृथ्वीराज चव्हाणांचं सरकार होतं, त्याच्यामध्ये मीच होतो मंत्रिमंडळात, त्यावेळेला ते झालेले होते. प्रयत्न कितपत आम्हाला कोकणाला न्याय देण्यामध्ये यश येईल याचं थोडंसं डाऊटफुल आहोतच आम्ही, पण संघर्ष करावा लागतो, मांडणी मांडावी लागते, सातत्यानं आम्हाला काहीतरी मिळवण्याकरता तिथे धडपड करावी लागते, हे आपण करतोय. सरकारने पुन्हा एकदा निर्णय दिलेला नाही विरोधी पक्षनेते पदासंदर्भातला, पण सगळा फोकस हा आपल्यावरच होता. काय सांगाल? सगळा फोकस काय आहे की आता त्या दिवशी सुद्धा मी कोकणाच्या बाजूने बोलत होतो. वास्तविक त्यांनी मला वेळेचं बंधन घालायला नको होतं. तुमचा ज्या वेळेला ह्या प्रस्तावावर 293चा जो प्रस्ताव होता त्याच्यावर सत्ताधारी पक्षाचा माणूस तासनतास बोलतो आणि विरोधी पक्ष नेत्याचा प्रमुख माणूस याला तुम्ही 10 मिनिटं नाही झाली की बेल वाजवायला सुरुवात करता. पण तरी सुद्धा सगळ्यांचा फोकस हा माझ्यावर होता, ही वस्तुस्थिती खरीच आहे. आणि यावेळेला सभागृहामध्ये सुद्धा विरोधी पक्षाचे कोकणातले आमदार पण एक गोष्ट त्यांच्याकडून जाणवत होती मला की हे विषय फक्त भास्कर जाधवच मांडू शकतात आणि त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे. अच्छा. आणि म्हणून त्या मानसिकतेमध्ये लोक होते. पण मुळामध्येच अधिवेशन हे जे मूळ कामकाज म्हणतात ज्याला, त्याच्या व्यतिरिक्त सातत्याने चालत होतं. या चर्चांना अधिक वेळ द्यायला पाहिजे होतं, या चर्चांना बंधनं घालायची आणि सभागृहासमोर जी अनियमित कामं आहेत त्या कामाला वेळ देण्यात असल्यामुळं प्रयत्न तर होता, सर्वांचा फोकस आपल्यावर होता, तो सगळं ठीक आहे, परंतु अधिकचा वेळ मिळाला असता तर आणखीन आपल्याला काही भूमिका मांडता आली असती. एक जनतेची किंवा विरोधकांकडून अशी अपेक्षा होती की पुण्यातला जो जमिनीचा विषय होता तो विरोधक फार मोठ्या प्रमाणात उचलतील, पण तसं काही दिसून आलेलं नाही. काय कारण असू शकतं? असं आहे की काही विषय हे घेतले
म्हणजेच लोकांच्या दृष्टीनं आपण काहीतरी करतोय असं नाही. तर काही विषय न घेता त्यातल्या त्यात त्यांना जे आतल्यात घुसमटवायला लागतं खरं सांगायला गेलं तर. कारण हा जो काय पुण्याचा जमिनीचा विषय आहे पार्थ पवारांचा, हा सरकारच्या गळ्यातली हड्डी बनलेलाच आहे. अच्छा, ही बनलेलाच आहे. त्याच्यावर जर विषय आपण काढला तर काढायला पाहिजे ना असं नाही, परंतु काढला तर काही ना काही खोटं नाटं उत्तर देऊन महाराष्ट्रामध्ये ते आम्ही कसं चुकीचं काही केलेलं नाही, सगळं कसं आमचं बरोबर आहे, म्हणजे ज्या जमिनीची मूळ किंमत सुद्धा घेतली गेली नाही, त्या जमिनीला स्टॅम्प ड्युटी सुद्धा तोडली गेली नाही. स्टॅम्प ड्युटी न तोडता त्या जमिनीचं रजिस्ट्रेशन झालं. आता रजिस्ट्रेशन कसं काय होऊ शकतं या जमिनीचं, आणि त्याच्यावर आणखीन परत त्यांना क्लीन चिट देत असताना सरकार असं म्हणतं की एकही पैसा त्यांनी घेतलेला नाही. एकही पैसा त्यांनी घेतलेला नाही म्हणजे जमीन फुकटच घेतली की, जमीन पण फुकट घेतली असा त्याचा अर्थ होतो. पण सरकार सरकारच्या स्टेटमेंटमध्ये गुंतत गेलेला आहे. हा विषय पुढच्या अधिवेशन मात्र भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये येईल एवढं मी तुम्हाला सांगतो. अनेक आमदारांनी आपापल्या मतदारसंघाचे विषय मांडले. गुहागर संदर्भात आपण कोणते विषय असे साधारण मांडले? जनरली असं आहे की मी साधारणपणे कधी सभागृहातली माझी भाषणं तुम्ही बघा, मी केवळ माझा मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवत नाही, मी संपूर्ण कोकण आणि राज्य डोळ्यासमोर ठेवतो. धोरणात्मक विषयावर आपण हा मुद्दा मांडतो. बरोबर आहे. आता उदाहरणार्थ रस्त्याचे विषय आहेत. त्या दिवशी मुख्यमंत्र्यांना आपण एका प्रश्नावर थोडंसं अडवलं की तुम्ही जे आता सांगताय की आम्ही असे कॉन्क्रिटीकरण करता एवढे पैसे देतोय, याच्यामध्ये सत्ताधारी पक्षच फक्त घेणार का विरोधी पक्षाची आमका मतदारसंघातली कामं घेणार? बरोबर. त्यांनी सांगितलं नाही, विरोधी पक्षाच्या मतदारसंघातली पण आम्ही कामं घेणार, कारण आता जे चाललंय ते फक्त सत्ताधारी पक्षातले. त्यांनी सांगितलं सभागृहामध्ये की आपल्या ज्या पाणी योजना आहेत, जे जलजीवन मिशन योजना ज्याचा खूप मोठा गाजावाजा झाला नरेंद्र मोदींच्या नावाने, पंतप्रधानांच्या नावाने, तर त्या आता पूर्णत्वास जाण्याकरता 44,000 कोटी रुपये लागणार आहेत. मी झटकन मुख्यमंत्र्यांचा 44,000 कोटीचा आकडा आल्यानंतर मी लगेच थांबवलं. म्हटलं साहेब माझ्या माहितीप्रमाणे 9,000 कोटी रुपये पाहिजे का 44,000 कोटी पाहिजे? त्याने करेक्ट केलं की 44,000 कोटी पाहिजे. चूक लक्षात आणून दिली. 44,000 कोटी लोक, मग हे कोणाला देणार? तर सगळ्या योजना पूर्ण करणार. लक्षात आलं की नाही? आणि म्हणून मच्छीमारांचा विषय आहे तो जो आपण मांडला, तो ग्वागर पर्टिक्युलर ग्वागर पुरेसा मांडला नाही, कोकणातला मांडला. तुम्हाला माहिती आहे की आपल्या मतदारसंघामध्ये आपण कसा ओढून द्यायचा, ते आपल्याला माहिती आहे. तर हे झालं विधिमंडळाचं. महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेवर सर्वांचं लक्ष लागणार आहे. तर काय सांगाल त्या संदर्भात? आपली एक स्टार प्रचारक म्हणून त्याच्यामध्ये निवडणूक होईल आणि सभा गाजवाल, कसं दिसेल आम्हाला चित्र? असं आहे की काल आदित्य ठाकरेंनी एक मुंबईला वर्ली डोम मध्ये प्रेझेंटेशन दिलं. 1 तास आणि 4 तासाचं प्रेझेंटेशन ते आहे. मी पूर्ण रात्री उशिरापर्यंत ते बघितलं, ऐकलं. मी तुम्हाला सांगतो, हे प्रेझेंटेशन संपूर्ण मुंबईमध्ये जर पोहोचलं तर 100% पुन्हा महानगरपालिका उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या हातातच लोक देतील. प्रचंड अभ्यास आणि त्यांनी करून दाखवलं हे अभिमानानं सांगा, ही टॅगलाईन दिली होती. खरोखर आम्ही काय काय केलं हे त्यांनी एक एक काम हातामध्ये कागद न घेता तारीख, वार, वर्ष आणि सगळी इथंभूत माहिती सांगितली. जे प्रेझेंटेशन ऐकतील, ज्यांनी ऐकलं ते सगळे हिप्नोटिक होतील. अच्छा. आणि विशेष करून मुंबई महानगरपालिका पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्याच हातामध्ये देतील एवढं मी खात्रीपूर्वक सांगतो. कालच्या त्या प्रेझेंटेशननी महायुतीची दाणाला उडाल्याशिवाय राहणार नाही. आता महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या महानगरपालिका आहेत. वेगवेगळ्या महानगरपालिका ज्या आहेत त्या वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये वेगवेगळी चित्र बघायला मिळतील. अच्छा. पण आज सगळ्या महाराष्ट्राचा आणि देशाचा फोकस आहे तो मुंबई महानगरपालिकेवर. बरोबर. आणि म्हणून ती मुंबई महानगरपालिका ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्याच हातात जाईल.